नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील सर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत 2017 या वर्षी टीईटी परीक्षेला विचारलेल्या गणितांमध्ये 111 ते 120 या 10 गणितांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यापूर्वी आपण 91 ते 110 असे गणितांचे वेगवेगळे 2 व्हिडिओ बघितलेले आहेत। चला तर बघूया आपण 111 ते 120 ही गणित कशा प्रकारे आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतील। चला तर मग करूया सुरुवात आपल्या या व्हिडिओला। पहिलं गणित आहे 111वं गणित आणि गणित दिले शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या एफ च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल। आता इथे एफ च्या विरुद्ध कुठला अक्षर असेल असं त्यांनी विचारलेलं आहे आणि अतिशय सोपं आहे की एफ च्या विरुद्ध काय असेल, ई असेल। पर्याय क्रमांक 4 हा आपला हे उत्तर असेल या प्रश्नाचं। तरी पण जर समजत नसेल तर आपण पाहूया। बघा या प्रकारची जी इष्टिकाचिती आहे ती तयार केलेली आहे या प्रकारे आपण बघूयात। जर इथे बी आणि सी घेतलं आणि या साईडला ए आहे, बरोबर की नाही, ए आहे, हा ए आणि इथे डी हा जोडला तर हा जो छोटा आहे हा छोटा, इकडे एफ आणि इकडे ई, त्यांनी काय सांगितलंय की आपल्याला एफ च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता असेल तर एफ च्या विरुद्ध पृष्ठावर ई असेल। हे स्पष्ट आणि एकदम क्लिअरली ते कळतंय, त्यामुळे हे एकदम अतिशय सोपा प्रश्न होता। लहान मुलं पण याची उत्तर फटाफट देऊ शकतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण। 112वा प्रश्न, 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252 आणि 126 वया आहेत। या पेट्यातील वयांचे समान वया असलेले इथे गठ्ठे हा शब्द आहे। गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात किती जास्तीत जास्त वया घ्याव्या लागतील याचं उत्तर काढताना या तिघांचा आपल्याला मसावी काढावं लागणार आहे। काय काढावं लागणार आहे? मसावी। सरळ सरळ आपण या पद्धतीने हा मसावी काढायचा आहे। बघा 231, 252 आणि 126। आता इथे विचार केला तर या तिघांची बेरीज होते 6, या तिघांची बेरीज होते 9 आणि या तिघांची बेरीज होते 9, म्हणजेच 9 6 या अंकांना 3 ने भाग जातो आणि म्हणून आपण या 3 ने भाग दिलं तर 3 7 21 राहिले 2 आणि 3 7 21, 3 8 24 1, 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 3 दुणे 6। बघा इथे पुन्हा 7 ने भाग जातो, 11 7 77, त्यानंतर 12 7 84 आणि 7 7 42। इथे भाग द्यायचा म्हटला तर इथे ही विषम संख्या आली आणि ह्या 2 समसंख्या आहेत, म्हणजेच इथे 11 नेच भाग जातो। पण आपण जर 6 ने दिला तर इथे 11 येईल, इथे 2 आणि इथे 1, पुन्हा इथे 2, इथे 11, इथे 1, इथे 1 आणि इथे परत 11 दिला तर 1 1 अशा प्रकारे। म्हणजे इथे बघितलं तर इथे पुढे आपल्याला करायची गरज नाहीये, कारण इथून पुढे आपल्याला इथे भागच जाणार नाहीये। त्यामुळे आपल्याला मसावी काढताना हे काय करायची गरज नाही। इथे कॉमनली तिघांना भाग जात नाही, म्हणजे 21 हा जो आहे हा 21 या सर्वांचा मसावी आलेला आहे आणि हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ते आपण या जर वया घेतल्या वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये असलेल्या आणि याचे जर समान गठ्ठे तयार करायला घेतले तर 21 गठ्ठे तयार होतील। किती गठ्ठे तयार होतील? 21 गठ्ठे तयार होणार आहेत आणि 21 गठ्ठे तयार झाल्यानंतर काही वया या शिल्लक सुद्धा राहणार आहे। ठीक आहे, तर आपलं या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। 113वा प्रश्न। 113वा प्रश्न काय आहे तर या संख्येतील उजवीकडे 8, मी संख्या लिहितो 86.285 म्हणजे 86.285 उजवीकडे। आता बघा इकडे उजवी बाजू आहे उजवी आणि इकडे डावी बाजू आहे, तर हे विसरू नका। ठीक आहे, उजवीकडे 8 या अंकाची उजवीकडे जो 8 आहे तो आहे 0.08 आणि डावीकडे जो अंक आहे जो हा 8 आहे त्याची आहे किंमत, स्थानिक किंमत 80। हे किती पटीने आहे तर किती पटीने आहे असं जर काढायचं असेल 8 0.08 आधी घ्यावं लागेल उजवीकडे आणि नंतर हा 80 घ्यावा लागेल। इकडे जर आपण हा 8 लिहायचा असेल तर 2 अंक आपल्याला पॉइंट जर इकडे आणायचा आहे तर आपण काय करणार, या 80 वरती 2 शून्य ठेवणार,
म्हणजे याला प्रत्येकी 100ने आणि याला 100ने गुणलं की दोन संख्या इकडे सरकेल आणि मग हा भागाकार केला तर वरती 1 राहील आणि खाली जाईल. हेच आपण कसं लिहितो 10चा वजा तिसरा घात. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 10चा वजा तिसरा घात. हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. पुढचं गणित घेऊयात. पुढचं गणित आहे शेजारील आकृतीमध्ये जो समभुज चौकोन आहे त्याचा बाह्य कोन. बघा आकृती मी इकडे काढतो, इकडे जरी असली तरी पुन्हा पुन्हा मला ते लाल वगैरे घ्यावं लागतं. इथे 20 आणि हा जो बाह्य कोन आहे बी हा काढायला सांगितलेला आहे. ठीक आहे, बाह्य कोन बी किती आहे. आता बघा सगळ्यांना माहिती हा समभुज चौकोन असेल तर त्याचे समोर समोर कोन कसे असतात सारखे असतात आणि लगतचे कोन कसे असतात पूरक असतात. मग आता इथे हा 20 येणार आहे हे तर नक्की आहे, बरोबर आहे. मग हा 20 असेल तर हे सुद्धा कसं असेल 20. हा कसा असेल 20 कारण समभुज चौकोनामध्ये समोरासमोर कोन हे सारखे असतात, सम्मुख कोन सारखे असतात. ठीक आहे, एवढं आपल्या लक्षात आलं. मग आता हा जर त्रिकोण घेतला, हा त्रिकोण जर घेतला तर या त्रिकोणामध्ये जर आपण याला म्हणूया ए बी सी आणि डी, बरोबर आहे. तर मग त्रिकोण बी सी डी असा विचार केला तर कोन बी अधिक कोन सी अधिक कोन डी, ठीक आहे, यांचा विचार केला तर किती येणार आहे 180 येणार आहे. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज. मग इथे बी अधिक कोन सी अधिक कोन डी बरोबर किती आहे डी बरोबर किती आहे ते पण 20 आहे. कारण हा आपण आतला घेतोय हे लक्षात ठेवा, आतला घेतोय आपण, याचा विचार करत नाहीये, फक्त याचा विचार करतो. ठीक आहे, तर पुढे 180 कोन सी अधिक हे 20 आणि 20 40 बरोबर 180 कोन सी बरोबर 180 आणि 40 इकडे आले वजा कोन सी बरोबर किती 180 वजा 40 140. म्हणजे हे माप किती आलंय 40 आलंय. आणि त्यानंतर कोन जो सी आहे तो आपण बघितला तर हा 140 म्हणजे 140 अधिक बी बरोबर 180 कारण हे कसे आहेत रेषीय कोन आहेत, रेषीय कोन आहेत आणि म्हणून बी बरोबर 180 वजा 140 तर बी बरोबर किती येणार आहे 40 अंश. हे उत्तर येणार आहे किती येणार आहे 40 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता हेच उत्तर जर आपण बघितलं तर 9वी मध्ये इयत्ता 9वी मध्ये दूरस्थ अंतर कोनाचे प्रमेय हे एक प्रमेय असं आहे. या त्रिकोणामध्ये या कोणाचा आणि या कोणाची बेरीज जी होते तीच बेरीज इथे येते. हे एक लक्षात ठेवायचंय. म्हणजे काय तर कोन बी बरोबर काय असणार आहे, सॉरी कोन बी जो आहे हा बी जो हा इथे घेतलाय हा बी जो आहे हा बी, ठीक आहे, आता इथे थोडस येलो करतो मी. हा बी जो आहे हा बी याचं माप किती असणार आहे तर कोन सी अधिक कोन बी कोन डी कोन बी अधिक कोन डी त्रिकोणाचा विचार केला तर आणि मग ते 20 अधिक 20 बरोबर 40 हे डायरेक्टली येतं. एवढं सोडवायची गरज नाही पण हे बेसिक आहे. जर ते लक्षात राहत नसेल तर या बेसिक नुसार आपल्याला माहिती आहे की तीन कोणाच्या मापांची बेरीज किती येते तर 180 अंश येते. मग दोन कोणाच्या मापांची बेरीज किती आली 40 आली, मग ती वजा केली तर 140. 140 आणि हा कसा आहे रेषीय कोन आहे, रेषीय कोन आहे, ठीक आहे, आणि म्हणून रेषीय कोन पण पूरक असतात म्हणून ते 180 त्यांची बेरीज आणि वजा केली 40. थोडासा वेळ लागतोय पण उत्तर मात्र चुकणार नाही. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3 40. पुढचा प्रश्न बघूयात. बघा पुढचा प्रश्न आहे 9 सेमी आणि 40 सेमी आयताकृती. बघा इथे मी असं काढतो, हे 9 सेमी आणि 40 सेमी असलेली आयताकृती आहे. कागद आहे आणि दोन्ही कर्णावर जर कापला, हा कर्ण एक आहे आणि हा कर्ण एक आहे, या कर्णावर कापला, ठीक आहे, तर 4 पताका तयार केल्या. त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती किती असेल. लहान पताका म्हणजे कुठली, ही पताका आणि ही पताका, यांची परिमिती किती असेल. आता ही काढण्यासाठी आपल्याला कर्ण काढावे लागतील. आता हा आयत आहे, आयताचे दोन्ही कर्ण कसे असतात एकरूप असतात. ठीक आहे, जर आपण या त्रिकोणाचा विचार केला, कुठला त्रिकोण बघा, हा त्रिकोणचा विचार केला, हा त्रिकोण तर हा काटकोन आहे
बरोबर आहे. मग काटकोन त्रिकोणामध्ये ही काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, म्हणजे 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग येणार आहे. मी शॉर्टकट सांगतोय हा, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी आपण डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर मग हे 1600 उत्तर येईल. 4 चोक 16 आणि 2 शून्य, 9 9 81, 1681. मग 1681 हा कोणाचा वर्ग आहे? आपण इथे बघूया 1681. हा 1681 हा कर्ण वर्ग, कर्ण वर्ग. 1681 कोणाचा वर्ग आहे? आपल्याला 40चा वर्ग किती आहे? तर 1600, बरोबर आहे. आणि 45चा वर्ग किती आहे? तर 2025. मग 2025 आणि 1600च्या मध्ये जर येत असेल तर हा शेवटचा एक आहे, एकाचा वर्ग एक, म्हणून हा 41चा वर्ग होईल. आपला एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे, शॉर्ट आपण बनवतो त्या बनवतो शॉर्ट मध्ये आपण दाखवलंय की वर्गमूळ कसं काढायचं शॉर्टकट मध्ये, आपल्याला एककांचा अंक लक्षात घेऊन. आणि या दोघांच्या मध्ये आहे, तर दोघांच्या मध्ये म्हणजे 41, 42, 43, 44, बरोबर आहे. एकाचा एकक किती असेल? एक. याचा एकक किती असेल? 2. बाकी पुढचे अंक येणार आहेत. 3चा एकक असेल 9 आणि 4चा असेल 6. बाकीचे पुढचे अंक, हे जर अंक यांच्या मध्ये आले तर आता आपल्याला एक आलाय म्हणून काय येणार आहे? 41, म्हणून तो 41 घेतलाय आपण. ठीक आहे, हे शॉर्टकट होतं. पुढे तर या प्रश्नाचं उत्तर 41. आपण हा कर्ण काढलाय. ठीक आहे. मग 41 कर्ण काढलाय, तर कर्ण कसा असतो? अर्धा असतो. आता तो अर्धा घ्यायची गरज नाही. आता मी सांगतो बघा काय करायचं तुम्हाला. ही आपली आयताकृती आहे. आयताकृती मधले हे त्यांनी दोन पताका सांगितल्या. ही पताका 9 सेमीची आणि ही 40 सेमीची. 40 सेमीची बाजू आपल्याला घ्यायची नाहीये, कारण त्याची आपण त्यांनी विचारलेलं नाही. तर आपण दोन पताका ही वेगळी काढली आणि इकडची पताका वेगळी काढली. कापल्यात ना, कापल्यामुळे वेगळी काढली. ही 9 सेमी आणि ही 9 सेमी, बरोबर आहे. आता ही जी काढलेली आहे ती बाजूला काढून टाकतो. ठीक आहे, काढलीच आहे ऑलरेडी, ती बाजूला काढून टाकूया. आता ही 9 सेमी आणि ही आली किती आपल्याला? 41 सेमी. आणि ही किती आले? 41 सेमी. म्हणजेच 41 अधिक 9 अधिक 41 अधिक 9 म्हणजे आपल्याला पुढे. आता हे अर्ध आणि हे अर्ध माप पाडण्याची गरज नाही, एवढ्या डिटेल मध्ये जायची गरज नाही. तर हे किती येतं? 50 अधिक हे किती येतं? 50. 50 50 किती आले? 100. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 3, 100. हे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा बघूया. बघूयात. पुढचा प्रश्न आहे 116वा प्रश्न. बघा काय सांगितलंय? x चा वर्ग अधिक x वजा 20 छेद x अधिक 5 बरोबर 0. तर x बरोबर किती? सरळ सरळ सोडून घ्यायचंय आपल्याला. इथे सोडत असताना आपण काय करूयात की x वर्ग अधिक x वजा 20 याची फोड पाडूयात. मग वजा 20 ची फोड काय पडेल? इथे वजा आहे तर एकाला वजा येईल, म्हणजे हे अधिक आहे तर हे वजा, म्हणजे 5 चोक 20. x चा वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20. x कॉमन काढला, x अधिक 5 वजा 4 x अधिक 5. x अधिक 5 आणि x वजा 4 ही फोड आली. तीच फोड आपण आता इथे घेऊया. काय घेणार? x अधिक 5 आणि x वजा 4 भागिले x अधिक 5 हे आलं. ठीक आहे, x अधिक 5. मग हे x अधिक 5 हे x अधिक 5 कट झाले, बरोबर 0. याच्या खाली 1 राहिला, याला गुणाकार 1 राहिला, म्हणजे गुणिले आणि भागिले केलं तर x वजा 4 बरोबर किती झालं? 0. आता x बरोबर हे वजा 4 इकडे आले तर काय आले? अधिक झाले. मग x ची किंमत किती आले? 4 आली. किती आली? 4. म्हणजे ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1, 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजले? जायचं पुढे. पुढचं बघूयात. पुढचा प्रश्न आहे फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतात? बघा, एक पिशवी आहे त्याच्यामध्ये 30,500 रुपये आहेत, पण त्यात काही 500च्या नोटा आहेत आणि काही 200च्या नोटा आहेत. तर 500च्या नोटा किती आहेत हे त्यांनी दिलंय. आता आपल्याला हे गणित आहे ना, हे ऑप्शन नुसार जावं लागणार आहे. बघा, ऑप्शन नुसार म्हणजे समजा जर आपण असं पकडलं 31 500च्या नोटा आहेत, तर 31 गुणिले 500 करूयात. ठीक आहे, जर आपण पकडलं 27 500च्या नोटा आहेत, तर 27 गुणिले 500 करूयात. आपण पकडलं 51 गुणिले 500 आहेत,
हा, आणि चौथं घेतलं आपण जर 37 गुणिले 500 आहे असं एक गृहीत धरूया. ठीक आहे, आपण पर्यायानुसार आपल्याला हे उत्तर काढायचं म्हणून जर हे 500 आहेत तर शेवटला 2 शून्य सारखेच येणार आहेत आपल्याला सगळीकडे. ठीक आहे, मग 5 ने गुणलं तर 5 एके 5 आणि 5 त्रिक 15. ठीक आहे, 5 ने गुणलं 7 5 35, 3 5 दुने 10 आणि 3 13. ठीक आहे, 5 एके 5 5 5 25. ठीक आहे, 5 6 7 35, 5 त्रिक 15, 16 17 18. बघा आता हे एवढ्या नोटा असू शकतात. आपल्याकडे पैसे किती आहेत? 30,500. म्हणजे उरलेले 2,000च्या नोटा आल्या पाहिजेत. मग जर आपण 30,500 मधून 15,500 वजा केले, ठीक आहे, 30,500 मधून 13,500 वजा केले, 30,500 मधून 25,500 वजा केले आणि खाली राहिलं 30,500 मधून 18,500 वजा केले. बघा या सगळ्यांची वजाबाकी करायची. कुठलं उत्तर येईल ते बघूयात. आता 0तून 0, 0तून 0, 5तून 5 0. आता 15तून 15 गेले तर राहिले, सॉरी 30मधून 15 गेले तर राहिले 15. त्यानंतर पुन्हा 500 मधून 500 0, 30मधून 13 गेले तर राहिले किती? 17. ठीक आहे, इथे 500 मधून 500 गेले राहिले 0, 30तून 25 गेले राहिले 5. ठीक आहे, इथे 500 मधून 500 गेले राहिले 0 आणि 30तून 18 गेले राहिले 12. बघा आता 2,000च्या नोटा, 2,000 ही समसंख्या आहे. म्हणजे 2,000च्या जर एवढ्या नोटा घेतल्या किती? 7. तर काय होईल? इथे 2,000 गुणिले 7 घेतले तर 14,000 होतील आणि 2,000 गुणिले 8 घेतले, 2,000 गुणिले 8 घेतले तर 16 होतील. बरोबर आहे, म्हणजे हे पर्याय येणार नाही. का? तर एवढी शिल्लक राहिली रक्कम 14 किंवा 16, 15 तर येऊ शकत नाही. इथे तसं झालंय 17. म्हणजे 2,000 गुणिले जर 9 केलं तर 9 दुने 18 येईल, 18,000. 16,000 नाही, 17,000 नाही, म्हणजे हे पण ऑप्शन येत नाही. आणि इथे 5,000, तर 2,000 गुणिले 2 केलं तर 4,000 येतं आणि 2,000 गुणिले 3 केलं तर 6,000 येतात. मग 4,000 आणि 6,000, 5,000 येतील का? तर हेही पण नाही. पण इथे जर विचार केलं तर 2,000 गुणिले 6, 6 दुने 12,000, म्हणजे हे शिल्लक राहिलेली रक्कम. म्हणजे जर आपण 500च्या 37 नोटा घेतल्या तर ते होतात 18,500. आणि जर आपण 2,000च्या 6 नोटा घेतल्या तर मग आपण इथे बघूया 2,000च्या 6 नोटा म्हणजे 12,000 यांची बेरीज केली आपण तर आपल्याला 30,500 मिळतात. आणि मग आपल्याला कळतं की हेच आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. कळतंय? हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून कधी कधी काही गणित जी आहेत ती पर्यायानुसार आपल्याला जाणं गरजेचं आहे. पुढचं गणित बघूयात. 118 गणित आहे. बघा गणित काय आहे? एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज किती आहे? 150 आहे. तर त्या कोणाचे माप किती? आता तो कोन दिलेल्या कोणाचे माप x मानू. बघा मग म्हणून त्याच्या पूरक कोणाचे माप किती? त्याच्या पूरक कोणाचे माप किती असेल? तर 180 वजा x. आणि त्याच्या कोटी कोणाचे माप किती असेल? तर 90 वजा x. आणि त्यांची बेरीज म्हणजे जर 180 वजा x अधिक 90 वजा x बरोबर किती आहे? तर 150. एवढं त्यांनी आपल्याला सांगितलंय. मग आता हे 180 आणि यांचे वजा बेरीज केली तर किती येतं आपल्याला? 270. आणि x आणि x दोघं वजा आहेत म्हणून 2 वजा 2x आणि 150. किती? 150. आता 270 जर इथेच लिहिले, हे 150 इकडे आणले तर ते वजा होतात आणि हे वजा इकडे आणले तर ते अधिक होतात. ठीक आहे, मग आपण 270 मधून 150 वजा केले तर किती येतात? 120 बरोबर 2x. आणि मग x बरोबर किती? तर 120 भागिले 2. मग x बरोबर किती आलं? तर 60. किती उत्तर आलं? 60. म्हणजे आपलं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर कुठलं असेल? पर्याय क्रमांक 3 60 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात.
पुढचा प्रश्न, जून महिन्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती ही ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने कमी आहे? आता बघा, जो आलेख दिलाय तो समजून घेऊ आपण आधी. आलेख दिलाय, विद्यार्थ्यांची उपस्थिती दिलेली आहे. ठीक आहे, अक्षावर वाय अक्षावर काय एक सेमी बरोबर शेकडा 5, शेकडा 5. इथे सुद्धा शेकडा विचारलेला आहे आणि ऑलरेडी ही माहिती शेकड्यामध्येच दिलेली आहे. म्हणजेच इथे किती दिले आहेत, तर जून मध्ये 60%, शेकडा म्हणजे 60%. इथे दिले आहेत 75%. ठीक आहे, इथे दिले आहेत 80, इथे किती आहेत 65 आणि इथे किती आहेत तर 90. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती आहे. मग जर आपल्याला विचारले त्यांनी काय की जून महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थिती कितीने कमी आहे? जून महिन्याची उपस्थिती किती आहे, ऑगस्ट महिन्याची किती आहे? जूनची किती आहे, जूनची 60 आहे आणि ऑगस्टची किती आहे, तर ऑगस्टची आहे 80. मग 80 वजा जर 60 केलं तर किती उत्तर येतं, 20%. 20 शेकडा 20, शेकडा 20. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे, उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 20. अतिशय सोपं उत्तर. फक्त लक्षात घ्यायला पाहिजे की इथे आपल्याला शेकडा दिलेले आहे. महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या नीट वाचण्यात आल्या पाहिजेत. ठीक आहे, समजले? पुढे जायचं. अतिशय सोपं उत्तर होतं. पुढचा आहे 120वा प्रश्न. बघा, या प्रश्नामध्ये काय दिलंय, किती महिन्यातील विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे? आता मगाशीच मी सांगितलं की आपण इथे सगळं काय बघितलंय, हे सगळं शेकडाच आहे. हे सगळं जे आहे हे काय शेकडाच आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा लिहून घेऊया, 60, 75, 80, 65 आणि 90. सरासरी काढायची आपल्याला, 5 महिन्याची सरासरी. तर सरासरी काढूयात. सरासरी किती येते 5 महिन्यांची, तर 60 अधिक 75 अधिक 80 अधिक 65 अधिक 90. आता यांची सरासरी काढायची असेल तर 0 आणि 5 5 अधिक 0 5 अधिक 5 10, म्हणजेच 10 शी 0 हातच्याला 1. ठीक आहे, त्यानंतर 9 आणि 6 15, 15 आणि 6 8, 23, 23 आणि 7 30 आणि 6 36 आणि 1 37. म्हणजे 370 आले. 370 ला भागूयात. आपला 370 ला भागून घेऊयात. 5 7 35, 2 0 5 चौक 20, म्हणजे किती आले 74%. ही काय आली, सरासरी आलेली. काय आहे, सरासरी. सरासरी काय येते, किती महिन्याची सरासरी शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरीच्या उपस्थिती जास्त. म्हणजे याच्यापेक्षा जास्त कोण कोण आहे, तर याच्यापेक्षा जास्त बघा कोण आहे, 74 पेक्षा जास्त 75 आहे, 80 आहे आणि 90 आहे. म्हणजे किती आहेत, 3 आहे. किती आहेत, 3. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आणि उत्तर पण 3. ठीक आहे, असे हे आपण 111 ते 120 हे 20 प्रश्न आज इथे बघितलेले आहेत. अतिशय सगळ्यात फास्ट आपण आज हा व्हिडिओ मला वाटतं झाला असेल कमीत कमी वेळामध्ये. खूपच सोपी गणित. म्हणजे जर आपण बघितलं तर टीईटी परीक्षेमध्ये पेपर 1 साठी विचारलेले प्रश्न जे आहेत, जी गणित आहेत, ती अतिशय सोपी आहेत. फक्त आपण व्यवस्थित वाचलं पाहिजे की आपल्याला काय विचारलंय. कधी कधी आपल्याला विचारतात आहेत, कधी विचारतात नाहीये. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सापेक्ष मूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या किंवा किती असं विचारलं जातं. आणि कधी कधी विचारतात सापेक्ष मूळ संख्यांच्या जोड्या किती नाहीत किंवा कोणत्या नाहीत असं विचारलं जातं. मग ते जर आपण लक्ष देऊन बघितलं पाहिजे. तर इथे आपल्याला काय सांगितलंय की जास्त आहे, कधी कधी आपल्याला सांगितलं कमी आहे. मग कमी आहे तर यांची उत्तर आपल्याला ही घेणं गरजेचं होतं. ठीक आहे, आता आपण उत्तर जास्त आहेत म्हणून हे उत्तर घेतलंय आणि ते उत्तर बरोबर पण आहे. पण हे लक्षात आलं पाहिजे, वाचताना जर आपण व्यवस्थित वाचलं तर सगळं सोपं आहे, पेपर लवकर कव्हर होईल. ठीक आहे, तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. 2017च्या पेपरमध्ये जे 30 गणित होती ती आज आपण इथे पूर्ण केलेली आहेत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथेच थांबतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.